नमस्कार, मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे। तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि बाहेरचा व्ह्यू तर तुम्ही बघत असाल तर हे आहे पंजाब। तर आता आम्ही दिल्लीहून हिमाचलला निघालेलो आहोत। तर आम्ही जयपूरहून निघालेलो काल संध्याकाळी 4 वाजता। तर आज 12 पर्यंत आम्ही हिमाचल प्रदेशला पोहोचू। तर सुरुवातीला आम्ही तिथे गेल्यानंतर डलहौसीला जाणार आहे। तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत। तर बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर आहे आणि इकडे खूप सारा पाऊस झालेला तुम्ही बघू शकता। आणि आत्ताच आम्ही सर्वजण उठलेलो झोपेतून आणि अजून फ्रेश पण नाही झालेलं। तर असंच झोपेतून उठलेलं आहे आणि हे वगैरे गेलेले आहेत वॉशरूमला। आणि मी आपलं ऊन पडलेलं सकाळचं कोवळं ऊन ते बघत होते आणि पाऊससुद्धा इकडे खूप सारा झालेला होता। झाला आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि परत व्हिडिओला गॅप केला आणि डायरेक्टली आता इथे 12:30 वाजता आम्ही उतरलेलो। तर इथला मी व्हिडिओ घेतलेला आहे हा। आणि आता इथून आम्हाला रेल्वेचा प्रवास आमचा संपलेला होता आणि आता इथून ट्रॅव्हलरचा प्रवास होता आणि इथं गाडी थांबलेली आणि सर्व सामान वगैरे गाडीमध्ये टाकत होते सर्वजण। आणि इथं एक आजोबा पण होते सोबत। तर त्यांनी ना सर्वांसाठी एक छोटी डायरी आणि पेन सर्वांना दिलेला आहे की ज्यांचा प्रवासामध्ये जे अनुभव येतो तो सर्वांनी डायरीमध्ये लिहून ठेवा। तर आजोबा सुद्धा खूप फ्री माइंडेडचे होते। तर 84 वर्षाचे हे आजोबा आहेत। परत त्यांच्या जवळची एक डायरी देऊन सर्वांचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांनी घेतलेले। तर आम्ही सुद्धा आमचे नंबर वगैरे नाव त्यांना दिलेलो। तर स्टेशनहून डलहौसीकडे जाण्यासाठी सुद्धा आमचा 1.5 तासाचा प्रवास होता आणि मध्यंतरी आम्ही थांबलेलो इथे थोडंसं फ्रेश वगैरे होऊन कॉफी वगैरे घेतलेली सर्वांनी आणि कंटिन्यू प्रवास सर्वजण कंटाळून गेलेले होते। तर म्हणलं थोडंसं चहा कॉफी वगैरे घ्यावी म्हणून इथं आम्ही थांबलेलो। परत चहा कॉफी घेऊन लगेच रिटर्न निघालेलो। तर इकडचा व्ह्यू खूपच सुंदर होता तर तुम्ही पाहू शकता। स्पॉट आहे म्हणतात असं काय नाही मग स्पॉट आहे इथून 30 किलोमीटर आहे। आणि मग आपण आता जेवण करून काय तर खाऊन निघेपर्यंत एक स्पॉट होणार। यांनी तर भैया तर बोलायलाच तयार नाहीत की त्यांना काहीच माहित नाही। माहित नाही काही ते म्हणजे पहिली बार हा ते फक्त एंट्री घेतात आणि फोटो पैसे घेतात। हिशोब चुकला होता डबल वेळा येऊन हिशोब करून घेतलेला। मुंबई सेंट्रलला यशवंत पासून आमच्या B1 पर्यंत आला तुम्हाला एखाद्या सोडतील म्हणतील ते। फायनली आम्ही डलहौसीमध्ये हॉटेलमध्ये पोहोचलेलो आणि इथलं हॉटेल तर खूपच सुंदर होतं। तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू सुद्धा इथला खूप छान आहे आणि खूप फ्रेश आणि खूप झाडे बघितलं सर्व बघून आमचा थकवाच गेलेला। सर्वांनी तर थकून आले होते त्यामुळे पटापट इथं बसून घेतलेले चेअरवरती आणि सर्वांचा हॉटेलला बघून थकवाच गेलेला कारण हॉटेल इतकं सुंदर होतं। आणि माझं तर काय सर्व फुलांकडेच लक्ष वेधलेलं होतं। इथं खूप सुंदर अशी गुलाबाची फुले होते। तर सर्व फुलांचा व्हिडिओ वगैरे घेतलेला सर्व फुलं चेक केलेली कारण गुलाबाची फुलं ना कलरफुलमध्ये होते। व्हाईट ऑरेंज रेड कलरचे खूप सारे फुलं होते।
इथलं सर्व बघून झालेलं आणि परत आम्हाला रूमच्या चाव्या दिलेल्या, तर लगेच आम्ही रूमकडे गेलो आपापल्या, कारण पटकन फ्रेश व्हायचं होतं आणि भूकसुद्धा खूप लागलेली होती आणि इकडं जेवणसुद्धा रेडी होतं आमचं. तर आम्हाला असे रूम दिलेले आणि रूमसुद्धा खूप सुंदर आणि फ्रेश होते सर्व. तर आम्ही सर्व साहित्य वगैरे ठेवून दिलेलं. चला तर मग तुम्हाला बाल्कनी वगैरे दाखवते. तर इथे सुद्धा रूमला छान बाल्कनी वगैरे होते. ह्यांचं चाललेलं होतं की दार वगैरे उघड अगोदर आणि बाल्कनी वगैरे म्हणजे पडदे वगैरे काढ, व्यवस्थित दिसेल तेव्हा. आणि लाईट पण गेलेली होती त्यामुळं थोडंसं अंधार दिसत होतं, त्यामुळं ते सांगत होते की पडदे वगैरे साईडला कर, थोडंसं उजेड वगैरे पडेल म्हणून. तर परत मग मी इथले खिडकीचे पडदे वगैरे काढलेलं आणि वाव इथून सुद्धा खूप छान दिसत होतं असं बाल्कनीतून बाहेरचा व्ह्यू. आणि बाजूला सर्व डोंगर आणि पूर्ण झाडी आहे ना, त्यामुळे आणि मला इथली खिडकी काढता येत नव्हतं, म्हणून त्यांनी परत येऊन डोअर वगैरे ओपन करून दिलेलं मला. आणि हे म्हणत होते रूमचं काय दाखवायला, बाहेरचं व्ह्यू दाखव म्हणून. तर मग मी बाहेर आलेली आणि इथं गॅलरीत उभारून काढलेले. तर खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता, खूप सुंदर असा. तर मग आता फटाफट फ्रेश होतो आणि रेडी होतो आणि भूक तर खूप लागलेली आहे. तर फ्रेश होऊन पहिला जेवण वगैरे करणार आणि मग डलहौसीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि फायनली फ्रेश होऊन वगैरे रेडी झालेला आहोत. तर आता जेवण तयार आहे, तर जेवण करून आम्ही बाहेर निघणार आहोत. चला तर मग झालं का ओ चला. तर इथे जेवण रेडी आहे आणि इथे बटाट्याचं वरण, भात आणि पुरी भाजी बनवलेलं आहे, लोणचं वगैरे आहे. तर मी काय जास्ती नाही घेतलेलं, पुरी वगैरे तेलकट प्रवास करून नको वाटलेलं, तर भात आणि वरणच घेतलेलं. चला तर मग जेवण करून घेतोय. तर आत्ताच आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि इकडं रील बनवण्यासाठी आलेलो आहोत. आणि हॉटेलची जी बाजूला बॅकग्राऊंड आहे तर खूपच छान बॅकग्राऊंड आहे आणि पाणी वगैरे आहे असं आणि मोठे मोठे धोंडे वगैरे आणि पूर्ण चौकडना ग्रीन ग्रीन आहे, झाडं वगैरे, खूप थंड पण आहे इथे. तर तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंड. खूप सुंदर असं बॅकग्राऊंड आहे. तर आता आम्ही निघालेलो चिनाबाई नदी बघायला आणि एक देवीचं मंदिर पण होतं. तर त्यांनी म्हणलेलं की आपण तेवढं बघून येऊ आणि मग संध्याकाळी रूमवरती मुक्काम होईल. तर आता वाजलेले होते 3. तर आम्ही सर्वांनी फटाफट आवरून निघालेलो बघायला. आणि इकडे बोट्स वगैरे होत्या, तर बसणाऱ्याने भरपूर जण बसलेले आणि मला मळमळ व्हायल्यामुळं मी नाही त्याच्यामध्ये बसलेलं. तर आम्ही तिथे भरपूर फोटोशूट वगैरे केलेलं आणि खूप अशी मोठी नदी होती. आणि परत मग आम्ही इथे ना दोघांनी लिंबू सरबत घेतलेलं. थोडी गरमी पण होत होती आणि थंडी पण वाजत होती, पण ते दगदग होण्यामुळं ना मग आम्ही थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून दोघांनी लिंबू सरबत घेतलेलं मस्तपैकी. तर आम्ही लगेच निघालेलो आणि पूर्ण डोंगर आहे आणि खाली एकदम अशी नदी आहे आणि डोंगरातूनच रस्ता आहे, असा घाट वळण खूपच आहे. तर आम्ही लगेच मंदिरकडे निघालेलो आणि खूप सुंदर असं डोंगरावरती एकदम उंच असं मंदिर होतं. तर आम्ही मस्तपैकी तिथले देवीचं सर्वांनी दर्शन वगैरे घेतलेलं आणि संध्याकाळ होत होती म्हणजे 5:30 ते 6, त्यामुळं वातावरणसुद्धा खूप छान होतं, थंडसुद्धा वाटायला लागलं होतं उंच डोंगरावर असल्यामुळे आणि बाजूला साईडनी सर्व पाणी असल्यामुळे. तर मस्तपैकी आम्ही तेथे सर्वांनी दर्शन वगैरे घेतलेलं. आवाज पोळी खाऊन आवाज येणार. हा काय नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, सजना पे दिल आ गया. अरे सगळे साथ द्या यार, सगळी म्हणा सगळी. नाही असं नाही, सगळी म्हणा, सगळ्यांना जे येईल ते म्हणा, नाही तर राहू दे. मग म्हणा कोणता काय शब्द आलं.
वो नहीं आए तसा आमचा एन्जॉय झालेला आणि आता रूमवरती आलेला आहोत. तर आता फ्रेशपैकी होऊन जेवण वगैरे आम्ही करून घेतो. तर आम्हाला फोन पण आलेला आहे तिथल्या सर्वांचा की जेवण रेडी आहे, फटाफट रेडी होऊन या. तर संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत. तर आम्ही सर्वांनी रेडी होऊन मस्त जेवण करायला गेलेलो आणि खूप असं मस्त वाटलेलं, खूप सारा एन्जॉय केलेला. तर हा ब्लॉग इथेच थांबवते. आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर असेच ब्लॉग कंटिन्यू करा.